माजलगावमध्ये भर परभणी फाट्यापाशी शेतकऱ्यांचं एवढं मोठं आंदोलन मध्ये एवढे शेतकरी आले की पब्लिकने डायरेक्ट पुन्हा रस्ते जाम करून टाकले. शेवटी पोलिसला पंगा करता नाही आलं. पुढे काय घडलं त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. गुड मॉर्निंग गाईज, जय श्रीराम. जसं की तुम्हाला माहिती असेल सध्या शेतकऱ्यांच्या ऊसाला काहीच भाव भेटत नाही. ऊस काय कोणत्याच मालाला भाव भेटत नाही. शेवटी शेतकरी पण कधीपर्यंत सहन करणार. मग काय सगळ्या शेतकऱ्यांनी ठरविलं की आपण आपल्या हक्कासाठी लढायचंय आणि दिनांक 23 नोव्हेंबरला सगळे शेतकरी रस्त्यावर उतरले. तुम्ही बघू शकता शेतकरी किती संख्येमध्ये आलते. ही एक सूचना सरकारला की शेतकऱ्यांना कमजोर नका समजू. जोपर्यंत शेतकरी आहे तोपर्यंत तुम्ही एकदम सुखाने खाता हे लक्षात ठेवा. शेतकऱ्यांची ताकद पाहून घ्या तुम्ही. तुमचे अख्खे रस्ते गाडी घोडे सगळे जाम केलं कारण तुम्ही मजबूर केलं शेतकऱ्यांना करायला. तुमच्या भावाचा पण फुल सपोर्ट होता शेतकऱ्यांना, त्यामुळे तुमचा भाव पण सामील झाला आंदोलन मध्ये. तुम्ही फक्त शेतकऱ्यांची अवस्था पहा जेणेकरून तुम्हाला समजून जाईल ते का बरं येतं. मजाकची गोष्ट नाहीये. माल त्यांचा, मेहनत त्यांची, भाव तुमचा. वा रे वा, काय बोलणं याच्यावरती सांगा. आता तुम्ही बघू शकता अख्खे रस्ते जाम केले पब्लिकने आपले. आणि एवढं सुद्धा असून पण तितक्यात एक अँब्युलन्स आली पेशंट घेऊन. त्या अँब्युलन्सला एकदम बरोबर वाट करून दिली पोरांनी आपल्या. कारण आपला उद्देश खोरांच्या जीवाशी खेळायचा नव्हता. ही लढाई होती फक्त हक्कासाठी, न्यायासाठी, जे की भेटलंच पाहिजे. बघा आपले शेतकरी काय म्हणताय. डोळे झाकून इथे बसून लांबून बघताय. लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. या मतदारसंघाचे नेतृत्व करताय. आमदार म्हणून एक लिहा मुख्यमंत्र्यांना पत्र. कारखानदार तुम्ही बाजूला राहिले. तुम्ही एक आमदार आहे. जसं तुम्ही शेतकऱ्याच्या मदतीसाठी आमदार म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिता तसं चेअरमनला पत्र लिहा. शेतकरी ज्या दिवशी एकत्र येतो त्या दिवशी देशाचा विकास घडतो. परंतु आज आमचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. प्रत्येक 36 तासाला एक शेतकरी आत्महत्या करतोय. ज्याच्या हातात उकळत्या तेलाचा जग आहे ते सरकारला नमवू शकतात, पूर्ण जातीला नमवू शकतात. आणि येताना आपलं तांदूळ असेल, आपली बाजरी, भाकर, ठेसा जे काही असेल ते या ठिकाणी आपल्या सर्वांना संध्याकाळी जेवण्याचं काम सुद्धा या चौकामध्ये करायचंय. पण ज्याचा एकुलता एक लेख आहे त्याला चक्र मारायला लागल्यावर ह्याच माजलगावमध्ये कोणता माईका लाल समोर आला नव्हता. आम्हाला समोर यायला लागले. ह्या अजयच्या अंगावर केसेस झाल्या त्यावेळेस. या ठिकाणाहून कारखानदाराला मला एक इशारा द्यायचा आहे की बाबांनो, आतापर्यंत आमच्या शेतकरी बापाला तुम्ही लय लुटलं. आमचा शेतकरी बाप कष्ट करायचा, ऊस पिकवायचा. आमचा शेतकरी बाप अडाणी होता. त्याला तुमची ही कागदाची भाषा काही समजत नव्हती. तुमची रिकव्हरी काय, एफआरपी काय. अँड फायनली एक निर्णय ठरला की आम्ही याच्यावरती बैठक ठेवून योग्य भाव देऊ शेतकऱ्यांना. पाहिलं का, ही असती शेतकऱ्यांची ताकद. आता याच्या पुढे जास्त बोलला नाही. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. जय श्रीराम. तुमच्या भावाला फॉलो करून द्या.